नमस्कार मित्रांनो, आज दसऱ्याचा दुसरा दिवस आहे. तरी पण घरातली जी काही छोटी छोटी भांडी आहेत ती भांडी संपत नाहीत. आपण संसारासाठी हे लागतं, संसारासाठी ते लागतं म्हणून किती गोळा करून ठेवतं हे आपल्याला दसरा काढल्यानंतर लक्षात येतं. आपण हे लागतं ते लागतं म्हणून, परंतु ज्यावेळेस आपण सगळा बाहेर पसारा काढतो त्यावेळेस लक्षात येतं की बाबा किती आपल्या घरामध्ये पसारा आहे. ही जी डबे आहेत स्टीलची, ही डबे अजून घासायची राहिलेली आहेत माझी. त्याचबरोबर कपाटात अजून मी वरची ज्या काही रॅक आहेत ती डबे काढलेली नाहीत, ह्या साईडचे पण डबे काढलेले नाहीत. त्याचबरोबर ही छोटी काल एवढीच पूर्ण रजाई भरून घासून घेतली होती, आज एवढी निघाली. जे काही खाण्याचे पदार्थ आहे असे डब्याच्या बाहेर काढून ठेवलेत आणि ते डबे रिकामी करून घासले. हे बघा, दिवाळी जवळ आली आता, जवळजवळ 15 दिवस 20 दिवसात पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेला का 16 तारखेला दिवाळी आहे. तोपर्यंत माझे लाडू जातील असं वाटतं. महालक्ष्मीला केलेले लाडू आहेत, शेव अजून जशा तसं आहे आणि हे खारी वगैरे आहेत आणि 3 अनारसे उरलेले आहेत. कुणाकुणाच्या घरात असंच परिस्थिती असेल की लाडू उरलेले असेल. माझ्या घरातील लाडू उरलेले आहेत. इकडे काल बाजारातून आणलेली केळीची फणी ठेवली. केळीची फणी मी कधीही अशा साईडने ठेवते, कारण असं ठेवली काय होतं, आपल्याला केळी काढून घ्यायला सोपं पडतं. मी बऱ्याच जणांचं बघितलं की केळी अशी सुलटी ठेवतात आणि मग ते काय होतं, ज्यावेळेस खालच्या बाजूला हा भाग टेकला जातो त्यावेळेस खालच्या बाजूची केळी खराब होते. त्यामुळे केळी ठेवताना कधीही अशी ठेवायची, व्यवस्थित ही राहते आणि काढून घ्यायलाही सोपं पडतं. अजून इकडे एवढे भांडे राहिलेले आहेत. अशा प्रकारे माझी दसऱ्याची कामं चालू आहेत, बऱ्याचपैकी झालेली आहेत. अजून एक दिवस पुढचा जाईलच, कारण मी एकदम सलग करत नाही. कारण काय होतं, तर सलग काम केलं की हात दुखतो आणि आपल्याला कामाची सवय नसल्यामुळं प्रत्येक महिलेला तेच असतं की दररोजची आपण भांडी आपली थोडी असतात, परंतु दसऱ्यामध्ये आपली भांडी जास्त पडतात आणि आपल्याला काय होतं, हात दुखायला लागतो. माझा काल इतका हात दुखत होता की म्हटलं की आपण थोडासा ब्रेक घेऊया. आणि मग काल सकाळी भांडी घासल्याच्यानंतर मी भांडीच घासली नाही. त्याने आज अजून पुन्हा आता दुपारून भांडी घासायला सुरुवात केली. आता सलग मी ठरवले की शाळेतून मुलं येईपर्यंत ही एवढी भांडी घासून घ्यायची आणि मगच बसायचं. तिकडे पलीकडे मी कापड अंथरून घेतले डबे ठेवण्यासाठी, कारण ते फॅन लावला की व्यवस्थित डबे सुकतात. ही सगळी भांडी आज मी घासून घेणार आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.